बघू शकता जास्त काही मी व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला पण माहीत आहे. पण खरोखर ना मी जर कुठं आले ना तर असं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न मला खरंच करा वाटतो. कारण आता आपण बघू शकता उद्या दत्त जयंती आहे आणि खूप छान असं आम्ही देवगडला आलेलो आहोत. यात्रा तर खूपच छान भरलेली आहे. मी यात्रा पण तुम्हाला दाखवणारच आहे. पण आता सध्या आपण श्री दत्तप्रभूच्या दर्शनाला मी जाते आणि हे पण तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा तुम्ही, खूप सुंदर असं आतमध्ये तर मला मोबाईल घेऊन जाणं शक्य नाही आहे, पण जे बाहेरचं जे डेकोरेशन आहे खूप छान असं सजवलेलं आहे दत्त जयंतीसाठी. हे आपण बघू शकता, हे महाद्वार आहे देवगडचं. देवगडला आता आम्ही देवगडला पोहोचलेलो आहोत. उद्या दत्त जयंती आहे आणि खूप छान अशी सजावट इथे करण्यात आलेली आहे. हे आपण बघू शकता. वाव, खरंच खूपच छान. आपणही कळसाचं दर्शन घेऊ शकता. खूप छान अशी सजावट इथे आहे. हे आपण बघू शकता. आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही आहे, तर तुम्ही इथून कळसाचं दर्शन करू शकता. एवढं मी तुमच्यासाठी करते आहे. हे कळसाचं दर्शन आपण करून घ्यावं. खूप छान असं दर्शन होईल इथे आज आपलं. आणि तसं मी तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मोबाईल इथपर्यंतच अलाउड आहे, त्यामुळे मी समोर नेऊ शकत नाही आहे. आणि खूप छान अशी सजावट आतमध्ये पण झालेली आहे. आपण बघू शकता. खरोखर खूप आनंद होतो आहे मला इथे आज. आणि खरंच असं म्हणतात ना, तर ते मन भरून इथे आलेलं आहे माझं आज. श्री दत्तप्रभूच्या दर्शनासाठी हे भाग्य मला लाभलेलं आहे, श्री दत्तप्रभूच्या दर्शनाचं. खूप भक्तगण इथे आलेले आहेत. हे आपण बघू शकता.